नमस्कार. आज आपल्याकडे स्मिता पाटील वळसनकर या आलेल्या आहेत. पालकत्व, बालसंगोपन, बालशिक्षण आणि महिला सक्षमीकरण या विषयाच्या त्या अभ्यासक आहेत, तज्ज्ञ प्रशिक्षकसुद्धा आहेत. मुलं आणि पालकांसाठीसुद्धा त्यांनी अनेक पालकत्व कार्यशाळा घेतलेल्या आहेत. मुलांसाठी जीवन कौशल्य प्रशिक्षण शिबिरं त्यांनी घेतलेली आहेत. युनिसेफ आणि ग्राममंगलसाठी संवेदनशील पालकत्व प्रकल्पात मास्टर ट्रेनर म्हणून त्या काम करतात. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक आणि संशोधन परिषदेत त्या तज्ज्ञ परीक्षक म्हणून युनिसेफ आणि ग्राममंगलसाठी संवेदनशील पालकत्व प्रकल्पात मास्टर ट्रेनर म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आणि महाराष्ट्र राज्य शैक्षणिक आणि संशोधन परिषदेत त्या तज्ज्ञ प्रशिक्षक म्हणून काम करतात. याशिवाय संपादक, भाषांतरकार, सामुपदेशक, निवेदक, सूत्रसंचालक म्हणूनही त्या कार्यरत असतात. MA शिक्षणशास्त्रात त्यांनी MPhil केलं आहे. MA मराठी आणि मास्टर ऑफ जर्नलिझम त्यांनी प्रिंट मीडियात केलेलं आहे. कौटुंबिक सामुपदेशन आणि सुगम संगीतात त्यांनी पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा केलेला आहे. सध्या त्या फ्रीलान्स लिखाण करीत असल्या तरी त्याआधी तरुण भारत, मिळून साऱ्याजणीमध्ये सहसंपादक म्हणून त्या कार्यरत होत्या. अनेक पुस्तकांचं, विशेषांकांचं संपादन त्यांनी केलेलं आहे आणि विविध विषयांवर त्यांचं लेखन, वृत्तपत्रे, नियतकालिके आणि समाज माध्यमांवर त्या करीत असतात. तर आता आपण त्यांना प्रत्यक्ष ऐकूयात. नमस्कार स्मिता. नमस्कार शमा. स्मिता, पालकत्व या महत्त्वाच्या विषयावर अभ्यास करताना आजच्या काळातला पालक आणि आधीच्या पिढीतला पालक यांच्यात कुठले मोठे बदल झालेले दिसतात आणि तसंच त्या काळातील मुले-मुली आणि आजच्या काळातील मुले यात कुठले महत्त्वाचे बदल दिसतात? हा खरं तर खूप कळीचा मुद्दा आहे. कारण आत्ता जेव्हा पालक प्रशिक्षणं होतात वेगवेगळ्या ठिकाणी आणि समाजातल्या सगळ्या स्तरांमध्ये ती होतात, तेव्हा मी नवीन पालकांना असं विचारते की पालकत्व शिक्षणाची गरज वाटते का तुम्हाला? तर ते म्हणतात की हो, आम्हाला वाटते. पण म्हटलं घरातनं काय तुम्हाला उत्तर येतं की तुम्ही जेव्हा सांगता की आम्ही असं असं जातोय, तर सगळे हसतात आणि म्हणतात की काय गरज आहे, म्हणजे आम्ही कुठे असं काही कार्यशाळा केल्या, आम्ही कुठे काही नव्हतं. आमच्या काळी असं काही होतं, नवीन काहीतरी फॅड निघालंय आणि वाढलातच की तुम्ही काय, तुमच्यात काही चुकीचं झालं का, तुमचं सगळं चांगलंच झालं ना. तर ही उत्तर अगदी कॉमन आणि सगळीकडे महाराष्ट्रातल्या जिथे जिथे कार्यशाळा होतात तिथे तिथे ही उत्तरं येतात. पण हो, खूप मोठा फरक आहे. कारण मागच्या काळातले जे पालक होते तर ते बऱ्यापैकी एकत्र कुटुंब होती आणि एकत्र कुटुंब जरी नसलं तरी आजूबाजूची कुटुंब ही पण पालकत्व निभवायची. अगदी बरोबर. आणि आता असं नाही राहिलंय. आता सगळे न्यूक्लिअर कुटुंब आहेत आणि इंटरफेअर करणं असं वाटतं कुणी काही बोलणं म्हणजे. त्यामुळे मागच्या काळचे पालक आणि आत्ताचे पालक याच्यामध्ये हा फरक आहेच आहे. याशिवाय आपल्या लहानपणी जी आकर्षणं नव्हती किंवा कमी होती, तर आत्ताच्या काळामध्ये आपल्या मुलांसमोर, पुढच्या नवीन पिढीच्या मुलांसमोर इतके ऑप्शन्स आहेत आणि इतकी आकर्षणं आहेत की त्याचं काय करायचं हे कळत नाही. आणि मुलांच्या मेंदूमध्ये जो झपाट्याने बदल होतोय, जे एक्सपोजर त्यांना मिळतंय आणि त्याच्यामुळे जे बदल होत आहेत, तर त्याला ही सगळी माहिती प्रोसेस करण्याची जी मेंदूची क्षमता आहे ती अजून विकसितच झाली नाही मुलांची. त्यामुळे मुलांचे अनेक वेगवेगळे इश्यूज समोर येतात आणि ते कसे हँडल करायचे हे पालकांना कळत नाहीये. कारण सामूहिक पालकत्व, आपण असं आपल्याकडे म्हण आहे की एक मूल हे सगळं गाव मिळून वाढवत असतं, तर असं राहिलेलं नाहीये आता. त्यामुळे आई वडिलांना वेगवेगळ्या प्रश्नांना सामोरं जावं लागतं आणि ते प्रश्न कसे सोडवायचे याचं उत्तर त्यांना कधी कधी मिळत नाही. त्यामुळे मागचे पालक आणि आत्ताचे पालक हा फरक आहे. कारण मागची मुलं आणि आत्ताची मुलं यांच्यामध्ये खूप फरक आहे. त्यांची जीवनशैली आणि शिष्टाचारच बदललेले आहेत, त्याच्यामुळे तो फरक फार मोठ्या प्रमाणात जाणवला आहे. तुम्ही ट्यून केलंय रेडिओ मनभवन 90.8 FM RJ शुभांगी सोबत. ऑलवेज हार्ट टचिंग. स्मिता, मला सांग, मुलांसाठी जीवन कौशल्य प्रशिक्षण शिबिर घेताना कोणत्या ठळक गोष्टींवरती तुला भर द्यावा लागतो? मला आत्ता कृतज्ञता फार भर द्यावा वाटतो. कारण मुलांना असं वाटतं की हे सगळं जे मिळतंय ना, तो आमचा हक्कच आहे. म्हणजे खरंच आहे की मुलांना भरपूर प्रेम, सुरक्षित कुटुंब, शिक्षण हे कायद्यानेच अधिकार दिलेले आहेत. ते मिळायलाच पाहिजे मुलांना, ही त्यांची प्राथमिक गरजच आहे.
पण त्या पलीकडे जाऊन पालक अनेक वेळा असं करतात की आमच्या लहानपणी हे मिळालं नाही म्हणून आता मुलांना भरभरून द्यायचं. मग तिथे गरज, सोय, चैन ही कुठलीच कॅटेगरी न लावता मुलं जे मागतायत ते त्यांना पुरवलं जातं. बरोबर. आणि त्यामुळे मुलांना याची जाणीव उरतच नाही की काही गोष्टींसाठी मेहनत करावी लागते. मुलांना असं वाटतं की पैसे आता नाही आहेत, मग ATM कशासाठी आहे, जीपे कर ना. बरोबर. लहान मुलांना अर्थात ज्यांना हे सगळं माहिती नाहीये. त्यामुळे या सगळ्याची जाणीव, जसा पैसा ही एक जाणीव आहे, तसंच आपल्याला ज्या सोयी सवलती मिळतात, आजूबाजूला सगळं चांगलं वातावरण आहे, आपल्याला खूपशा गोष्टी न मागता कुठलाही संघर्ष न करता मिळत आहेत, त्याविषयीची कृतज्ञता त्यांच्या मनात नाहीये. मग पाणी मुक्त हस्ते वाया घालवायचं, जसं पैशांचं तसंच पाणी असेल. आपल्या आजूबाजूच्या गोष्टींचा नाश होताना आपण काहीच कृती नाही करायची. या सगळ्याविषयी मला वाटतं की कृतज्ञता हा भाव आत्ताच्या पिढीसाठी खूप महत्त्वाचा आहे. आपली भारतीय परंपरा जी आहे ती त्यामध्ये अनेक सण आहेत. आणि ते सण त्या ऋतूशी निगडीत आहेत. ऋतूंप्रमाणे सण निर्माण केलेले आहेत. आणि ते सगळे सण जे आहेत तर त्या सगळ्या निसर्गाविषयी कृतज्ञता व्यक्त करणारे सण आहेत. अतिशय सुंदर संकल्पनांवर ते आधारित आहेत. आणि मग आपण जिथे राहतो त्या समाजाविषयी, त्या निसर्गाविषयी आपल्याला जे सगळं अगदी मनसोक्त मिळतंय त्या सगळ्याविषयीची कृतज्ञता मुलांच्या मनात नाहीये. त्यामुळे जीवन शिक्षण शिकवताना कृतज्ञता हा एक महत्त्वाचा मुद्दा मला घ्यावासा वाटतो. याशिवाय ही कामं मुलींची आणि ही मुलग्यांची अशा ज्या कॅटेगरी केल्या जातात तर त्यावेळेस सुद्धा हे सांगावं लागतं की नाही, आता ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत स्वावलंबी होण्यासाठी, स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी, समाजात स्वावलंबी होण्यासाठी ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्याच्यामध्ये मुलींचं आणि मुलग्यांचं असं काहीही नाही. जे आपल्याला आयुष्य जगताना रोज रोज समोर येतं त्या सगळ्या गोष्टी मुलींनी पण आणि मुलग्यांनी पण शिकणं गरजेचं आहे. त्यामुळे घरातल्या गोष्टी, बाहेरच्या गोष्टी याच्यामध्ये असे दोन भाग न करता सगळ्यांनी सगळं शिकून घेणं, कारण पुढच्या पिढीला आपल्याला मदतनीस मिळणं हे पण फार अवघड होणार आहे. त्यामुळे सगळ्या गोष्टी त्यांनी करणं आणि त्यांना येणं अपेक्षित आहे. त्यामुळे तो भर असतो. याशिवाय आपल्याला जे मदतनीस असतात, कम्युनिटी हेल्पर्स असं जे आपण म्हणतो, त्या सगळ्यांचे अतोनात कष्ट असतात आणि ते ज्या परिस्थितीत राहतात या सगळ्याची जाण आपल्याला असणं, या पुढच्या पिढीला असणं हेही मला खूप महत्त्वाचं वाटतं. त्यामुळे तोही जीवन शिक्षणातला एक भाग आहे, फार महत्त्वाचा भाग आहे तो. आणि जेव्हा आपण मुलं आणि मुली असा विचार करतो तेव्हा कुटुंब प्रामुख्याने त्यांच्या जडणघडणीत कुटुंब महत्त्वाचं असतं. त्यामुळे कौटुंबिक समुपदेशन करताना कुठले महत्त्वाचे प्रॉब्लेम आणि समस्या सध्या प्रामुख्याने पुढे येतात? स्क्रीन टाइम. बरोबर आहे. तो पालकांचा पण, आजी आजोबांचा पण आणि मुलांचा पण. आणि कोण कोणाला सांगणार असा विषय. आणि स्क्रीन टाइममुळे अनेक, म्हणजे आता सायबर साक्षरता हा विषय नव्याने सगळ्यांसमोर येतोय. ती साक्षरता येणं खूप गरजेचं आहे. स्क्रीन टाइम विषयीची सगळी साक्षरता, कारण सायबर गुन्हे प्रचंड वाढतायत आणि वाढत्या स्क्रीन टाइममुळे जे शारीरिक मानसिक आरोग्याचे प्रश्न आता समोर येत आहेत त्यासाठी खूप गरज आहे की या गोष्टींबाबत वारंवार अवेअरनेस सगळीकडे आला पाहिजे. त्यामुळे समुपदेशन करताना स्क्रीन टाइम, याशिवाय लैंगिकता, शिक्षण आणि समानता या मुद्द्यांवर पण बरंच समुपदेशन करावं लागतं. याशिवाय बरंच स्क्रीन टाइम आणि मोबाईलशी जोडलेला आहे हा विषय पण तिथे जोडला जातो. म्हणजे पैसा, नातेसंबंध आणि आत्मसन्मान या तिन्ही गोष्टींबाबत काही समस्या आल्या की त्यासाठी समुपदेशनाची गरज लागते. त्या समस्या वाढल्या की अर्थात आपापसात बोलून ते छोट्या पातळीवरचं प्रकरण असेल तर ते मिटूही शकतं, पण समुपदेशनात या तिन्हीच्या संदर्भातलेच प्रश्न जास्त येताना येतात. ट्यून इन एनीवेअर. रेडिओ मन भवन 90.8 FM. ऑलवेज हार्ट टचिंग. हे बघ, तू अक्षरनंदन सारख्या प्रयोगशील शाळेत मराठी शिक्षक म्हणूनही काही काळ काम केलंय. म्हणून तुला विचारते, सध्या सुरू असलेल्या त्रिभाषा सूत्री धोरणावर तुझं काय मत आहे? कारण तो फार ज्वलंत विषय झालाय. अगदी. म्हणजे असं म्हटलं जातं की आपल्याकडे 8 प्रकारच्या बुद्धिमत्ता असतात.
तर त्याच्यामध्ये मूल अनेक भाषा लहान वयात शिकू शकतं. हो, ती त्याची क्षमता असते, मुलाची क्षमता असते की अनेक भाषा मूल शिकू शकतं लहान वयातच. पण कशा पद्धतीनं हा मुद्दा जास्त महत्वाचा तेच महत्वाचं आहे. म्हणजे हसत खेळत आपल्या आजूबाजूला भाषा बोलली जातीये आणि मूल ते ऐकतंय तर ते शिकणं सहज शिक्षण होऊन जातं. पण जेव्हा ते सिलेबस मध्ये येतं आणि मग ते सक्तीने शिकवलं जातं आणि परीक्षा घेतली जाते, त्याला एखाद्या चौकटीत अडकवलं जातं, तेव्हा सक्तीने जे जे आपण शिकवतो ते मुलांना त्याचं बर्डन मुलाच्या मनावर येतं आणि ताण येतो, या सगळ्या व्यवस्थेचा ताण येतो, परीक्षा व्यवस्थेचा, सक्तीने शिक्षणाचा मुलाचा मेंदूवर ताण येतो, मनावर ताण येतो आणि मग त्याचे दुष्परिणाम आणि मग मूल त्याच्यापासून पळ काढतं असं लक्षात येतं. त्यामुळे हसत खेळत सहज आपल्या आजूबाजूला जी भाषा बोलली जाते तशा पद्धतीने सगळ्या शाळांमध्ये हे काम होणार आहे का? असं जर झालं तर हा मुद्दा योग्य आहे, बरोबर आहे. नाहीतर मग ही सक्ती करण्यात काहीही आणि छोट्या छोट्या ऍक्टिव्हिटीतनं सुद्धा भाषा शिकवता येते. त्यासाठी परीक्षा घ्या किंवा त्या अगदी धोरणानुसारच ती भाषा शिकवा, याची काही तशी गरज नाहीये मला वाटतं. आणि किती शिक्षक इतक्या संवेदनशीलतेनं हा विषय हाताळतील, तोही विषय मोठा विषय. ट्यून इन एनीवेअर, रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. कुटुंबाशी संवाद साधताना लग्न हा सुद्धा एक फार मोठा संवेदनशील विषय आहे आणि तो जास्तीत जास्त कठीण होत चाललेला आहे. आपण अनेक केसेस आज बघतोय. तर मुलांना आणि पालकांना या विषयावरती तू काय सांगशील? म्हणजे आता अनेक माझ्या मित्रमैत्रिणींच्या मुली असं म्हणतात की आम्हाला लग्नच नाही करायचं. हो, कशासाठी लग्न करायचं? आम्ही स्वतंत्र आहोत, आम्ही स्वावलंबी आहोत, हे सगळ्याच अर्थाने आम्ही स्वतंत्र आहोत, आर्थिक स्वतंत्र आहोत, भरपूर शिक्षण झालेलं आहे, स्वतःच्या पायावर उभे आहोत, आम्ही एकट्या राहूच शकतो, त्यासाठी लग्न व्यवस्था स्वीकारायची हे कशासाठी? त्यामुळे असा एक ट्रेंड मुलींचा आणि मुलांचा पण असा दिसतोय की लग्न नकोच. म्हणजे जसं मला असं वाटतं की ही सगळी घुसळण असते. ज्या काळात लग्न व्यवस्था अस्तित्वातच नव्हती तेव्हा आपल्याकडे सगळं मुक्त संबंध असे असायचे. रिलेशनशिप जी होती ती अत्यंत मोकळी अशी होती. म्हणजे आजही अनेक आदिवासी भागांमध्ये गोठील नावाचा प्रकार आहे की जिथे मुलीच्या मताला किंमत आहे आणि तिथे मुलं मुली मिळून ठरवतात की आपण एकत्र सहजीवन लग्न करायचंय का नाही ते. पण आपल्याकडे जसं जसं शहरीकरण आणि हे सगळं वाढत गेलं तसं तसं लग्नातले पाश अधिकाधिक घट्ट होत गेले आणि त्याच्यामध्ये बऱ्याच अंशी बाई भरडली गेली. हो, आणि चुकीच्या रूढी परंपरा पण त्याच्यात मोठ्या प्रमाणात आल्यात. म्हणजे अगदी हुंड्यासारख्या असतील किंवा पाय धुणं वगैरे असे जे गोष्टी होतात. आणि याच्यामध्ये या पुरुष सत्ताक व्यवस्थेचे बळी पुरुष पण आहेत. त्यांनाही लग्न ही जी व्यवस्था आहे तर त्याचे काच पुरुषांनाही जाणवतातच, पण जितक्या प्रमाणात बायांना जाणवले तितक्या प्रमाणात ते पुरुषांना नाही जाणवले. आता हळूहळू बदल होतोय आणि मग मला असं वाटतं की जसं लग्न नव्हतं आणि मग लग्न आलं पण नंतर ती व्यवस्था टिकली, कारण समाजाला एक चौकट पण हवी असते आणि त्याचे फायदे तोटे दोन्ही पण आहेत. तर अनेकांशी बोलताना असं जाणवतं की विशेषतः आपल्या पिढीतल्या लोकांशी की लग्न व्यवस्था ही तोटे जरी असतील तरी फायदे पण पुष्कळ आहेत आणि मुलांचं लक्ष फक्त तोट्यांकडे जात आहे. त्यामुळे मुलं लग्न नाकारतायत. पण असं पण आहे की आपण त्यांना बळजबरी नाही करू शकत, जबरदस्ती नाही करू शकत. अनेक मुलं आता शहरांमध्ये, मोठ्या मोठ्या शहरांमध्ये लिव्ह-इनचा पर्याय स्वीकारतायत. तर जसं लग्नाची सगळी घुसळण झाली तशी लिव्ह-इनची पण होतीये. अजूनही तितकी मान्यता नाहीये लिव्ह-इनला, अगदी कमी प्रमाण आहे. तरी सुद्धा मुलं प्रयत्न करतात लिव्ह-इन मध्ये राहण्याचा, ते बघण्याचा आणि अनेक जण लिव्ह-इन मध्ये राहून परत लग्नाचा पर्याय पण स्वीकारताना दिसतात. त्यामुळे मला असं वाटतं की हे वैयक्तिक मत न राहता एकूण समाजाची चौकट काय आहे, त्याचे फायदे तोटे, आणि परत जशी लग्न व्यवस्थेमध्ये बाई सफर होते तसं लिव्ह-इन मध्ये पण आहे. लिव्ह-इन मध्ये तर मग बरेच जण असं म्हणतात की लग्नामध्ये काहीतरी एक मोठी माणसं जबाबदारी घेतात, कायदा आहे. लिव्ह-इन मध्ये तर असं काही झालं तर मुलीच्या पाठीशी कुणीच राहत नाही किंवा मुलग्याच्या सुद्धा. जर मुलगा सफर झाला तर कुणाच्याही पाठीशी. तुम्ही घेतलेला डिसिजन आहे, तुमची जबाबदारी आहे, हा सरळ दृष्टिकोन तिथे दिसेल. अगदी. पण जे असे निर्णय घेतायत
त्यांनी तो घेऊन त्यांच्या जबाबदारीवर बघा ना त्याचं काय होतंय ते. पण त्याला एक असं ठोस उत्तर आत्ता तरी नाही देता येते. बरोबर आहे. आपण खूप केसेस बघतोय, त्याच्यावर पण आपण थोडंसं बोलूयात. कुठेतरी वडिलांनी मुलीला उलट उत्तर दिलं म्हणून मारलं, किंवा वडिलांनी आत्महत्येची धमकी दिली म्हणून त्या मुलीने लग्न केलं, आणि नंतर जे काय मोठं प्रकरण आपण सध्या फार मोठ्या प्रमाणात चर्चेला आलंय हे बघतोय. तर ह्या दोन्ही टोकाच्या केसेस बघताना कौटुंबिक सामुपदेशन तिथे कितपत काम करू शकेल? म्हणजे जेव्हा ही घटना घडून गेलेली आहे, तर अशा परिस्थितीत त्यांचे भावना आणि विचार ह्यांचा ताळमेळ कसा काय सामुपदेशक घालेल आता? खरं तर जेव्हा हे घडून जातं त्यावेळात ते त्या मानसिकतेतच नसतात, तिथे समुपदेशन नाही काम करू शकत. तिथे ट्रीटमेंट, मेडिकेशन किंवा अजून थेरपी वेगवेगळ्या, म्हणजे नुसतं समुपदेशन नाही उपयोगाचं होत, वेगवेगळ्या थेरपी. कारण जो व्हिक्टीम असतो किंवा आपण म्हणू की जो आरोपी असतो, तर त्याच्याही मनात आत काय काय चाललेलं असतं त्याचा असं पटकन शोध घेणं हे शक्य नसतं. मला असं वाटतं की या सगळ्यासाठी आपण सगळ्यांनीच समाज म्हणून खूप मुळापासून काम करणं गरजेचं आहे, लहानपणापासून. अगदी हेच इथे जाणवलं ना, एक मुख्याध्यापक माणूस ज्या पद्धतीने त्या मुलीने उलट उत्तर दिलं म्हणून तिचा आज बळी गेलेला आहे, आणि हुशार मुलगी आहे ती, असंही नाही की ती. तर या परिस्थितीत म्हणजे मुख्याध्यापकासारख्या पोस्टवरच्या माणसाकडनं जर हे घडत असेल तर सर्वसामान्य माणसाचा राग आणि संताप आणि हे तर या भावना तर आणखी जास्ती मोठ्या प्रमाणात हे होणार. ट्यून इन एनीवेअर. रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. मला असं वाटतं की पर्टिक्युलर मुख्याध्यापकांच्या प्रकरणात आणि एकूणच आत्ता जे सगळं मार्कांसाठी मुलांना वेठीस धरणं आहे, तर मला असं वाटतं की आपण शिक्षणाकडे काय म्हणून बघतो आहोत? अर्थार्जनाचं साधन का आपलं मूल यशस्वी होणं, त्यांनी चांगले पैसे कमावणं आणि इमेज त्यांनी काहीतरी प्रतिष्ठा मिळवणं समाजामध्ये, तर आपलं मूल यशस्वी आणि म्हणून त्याला शिकवायचंय. बरं, शिकवायचं नाही, ते मार्कांसाठी शिकवायचं. त्यामुळे शिक्षण हे व्यक्ती म्हणून, माणूस म्हणून समृद्ध होणं हे कुठेतरी लांब गेलंय. काहीच जण त्यासाठी प्रयत्न करताना दिसतात. मी असं म्हणत नाही की सगळंच चित्र निराशाजनक आहे. काही शिक्षक, काही पालक, समाजातल्या काही व्यक्ती यासाठी अत्यंत मनापासून तळमळीनं काम करत आहेत, सकारात्मक पद्धतीने ते काम करतायत. पण हे प्रमाण वाढलं पाहिजे. त्यामुळे शिक्षणाकडे आपण कसं बघतोय, लग्न व्यवस्थेकडे आपण कसं बघतोय, मानवी नातेसंबंधांकडे आपण कसं बघतोय, हे मला वाटतं खूप महत्त्वाचं आहे. आणि त्यासाठीचा अवेअरनेस, त्यासाठीचा संवाद हा अगदी लहानपणापासून झाला पाहिजे. म्हणजे लग्न होतातच, मुलं मोठी झाली, कमवायला लागली, किंवा मुलगी ग्रॅज्युएट झाली की तिचं लग्न लावून टाकायचं, आणि लग्न झाली की आपोआप मुलं होतातच. म्हणजे लग्न होतं, मुलं होतात, आणि त्याच्या पुढे काय जे बरं वाईट व्हायचं ते त्यांचं होतं. असं नाही. त्याच्यामध्ये समाज म्हणून, पालक म्हणून आपण सहभागी असतो. त्यामुळे लग्न ही अत्यंत जबाबदारीने करण्याची गोष्ट आहे, सहजीवन ही अत्यंत जबाबदारीने करण्याची गोष्ट आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक पुढची पिढी, नवीन पिढी आपण समाजाला देणार आहोत. ती नवीन पिढी निर्माण करणं ही पण अत्यंत जबाबदारीने करण्याची गोष्ट आहे. लग्न झालं म्हणून मुलं होतातच हा समज कुठेतरी आता टाकून द्यायला पाहिजे. सहजीवन दोघांचं असतं हे त्यांना परत परत त्यांच्या मनावर बिंबवायला पाहिजे. बरोबर. आणि मूल वाढवणं किंवा मुलाचं पालकत्व स्वीकारणं ही अत्यंत जबाबदारीने करण्याची गोष्ट आहे, आणि ती त्याच पद्धतीने झाली पाहिजे, तर काहीतरी बरं चित्र समोर दिसेल. नाहीतर मग अनेक केसेस, आणि अर्थात या आधीही होत होत्या, आत्ताही होतातच घटना. आता समाज माध्यमांमुळे ते जास्त प्रमाणात समोर येत आहे, पण म्हणून होतच नाहीये किंवा अति होतंय असं नाहीये. हे आहे, हे चित्र आहे समाजाचं. एकूणच ती संवेदनशीलता, कृतज्ञतेची भावना नसणं, एकमेकांवरचा विश्वास आणि एकमेकांवरचं अवलंबून असून पुढं नेणं, असं जे कुठेतरी ते कमी झालंय, त्याचा प्रयत्न आपण सजग नागरिक म्हणून, एक समंजस मोठं माणूस म्हणून
समाज म्हणून एकत्रित प्रयत्न करायला झाले पाहिजे असं वाटतं. मग इथेच तू जी संकल्पना सांगितली सामाजिक पालकत्व, ती मला वाटतं या टप्प्यावर सुद्धा त्याचं इम्प्लिमेंटेशन व्हायला हरकत नाही. सामाजिक पालकत्व फक्त लहान मुलांचे असं नाही, आपलं सामाजिक पालकत्व आपलं आयुष्यभर चालू राहतं. मग ते इतरांचं असेल, विवाहपूर्व समुपदेशन असेल, लग्न झाल्यानंतरचं असेल किंवा नातवंडांच्या बाबतीतलं असेल. आपलं सामाजिक पालकत्व हे फक्त घरापुरतं कुटुंबापुरतं मर्यादित न राहता आजूबाजूच्या समाजासाठीचं आपलं पालकत्व हे आपल्या मरेपर्यंत राहतं सोबत. सजगतेने जपलं पाहिजे. अगदी अगदी. ट्यून इन एनीवेअर. रेडिओ मन भवन 90.8 FM. ऑलवेज हार्ट टचिंग. स्मिता, तू संगीतात सुद्धा पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा केलेला आहे. मला सांग, संगीताचा उपयोग तू जे वेगवेगळे कार्यशाळा घेते, वेगवेगळे सत्र घेते, त्यासाठी तुला सामुपदेशन करताना होतो का? आणि या दोन्ही विषयांची सांगड, सामुपदेशन आणि संगीत या दोन्ही विषयांची सांगड घातली जाऊ शकते का? समुपदेशनात नाही होत उपयोग, पण मी मुलांसाठी गाणी कशी म्हणायची, वेगवेगळ्या संस्थांमधल्या कार्यकर्त्यांबरोबर मी या कार्यशाळा घेते की जे मुलांसोबत काम करतात, मुलांमध्ये काम करतात, किंवा पालकांसोबत जेव्हा कार्यशाळा करते तर तेव्हा या संगीताचा उपयोग खूप होतो. कारण पूर्ण भारतभरामध्ये मुलांसाठी गाणी लिहिलेली अनेक लोक आहेत आणि अतिशय सुंदर गाणी त्यांनी लिहिलेली आहेत. आणि वेगवेगळ्या कार्यशाळांमध्ये आईस ब्रेक करण्यासाठी या गाण्यांचा उपयोग होतो, विषय पुढे नेण्यासाठी उपयोग होतो की मुलांच्या विकासांमध्ये मुलांच्या विकासात गाणी गोष्टींचं नक्की काय महत्त्व आहे आणि गाणी कशा पद्धतीने निवडली पाहिजेत, त्या गाण्यांमध्ये काय आलं पाहिजे, आपण आपलं शरीर पूर्णपणे वापरून गाणी कशी म्हणली पाहिजेत, म्हणजे मग मुलांशी आपण छान कनेक्ट होऊ शकतो. तर या सगळ्या कार्यशाळांसाठी गाणं हे खूप सुंदर माध्यम आहे आणि त्याचा उपयोग होताना दिसतो. म्हणजे पालक जेव्हा किंवा कार्यकर्ते मोकळेपणाने नाचून गाणं म्हणतात तर तेव्हा ते स्वतःमधल्या मुलाशी परत कनेक्ट होतात. त्यामुळे गाण्याचा संबंध खूप महत्त्वाचा आहे. छान संबंध येतो. स्मिता, मी आणखी एक तुला रिक्वेस्ट करते की तू ज्या सत्रांमध्ये जे गाणं म्हणतेस मुलांसाठी, तर आपण एखाद्या गाण्याने या मुलाखतीचा शेवट करूयात. हो, छोटंसं गाणं घेते, हिंदी मधलं घेते. नक्की नक्की. खिड़की में बबली बैठी थी, बैठ के केला खा रही थी, छत पर बंदर बैठा था, बैठ के नीचे देख रहा था, हुप हुप करके कूद पड़ा, छीन के केला भाग गया, बबली अब तो रोने लगी, बॉल लिया ऐसा मारा, डंडा लिया ऐसा फेंका, बंदर भी तो डर गया, फेंक के केला भाग गया, बबली अब तो हंसने लगी, बबली अब तो हंसने लगी. किती गोड, किती सुंदर, अतिशय सुंदर पद्धतीने. म्हणजे मुलांचा स्ट्रेस रिलीज होण्याचाच नाही तर तिथे असणाऱ्या पालकांचा सुद्धा इतक्या सुंदर गाण्याने स्ट्रेस रिलीज होईल. आणि खूप छान पद्धतीने स्मिता तुम्ही व्यक्त झालात. तुमचे मनपूर्वक आभार. मनभावनतर्फे तुमचे मनपूर्वक आभार मानते आणि थांबते. धन्यवाद. मला इथे बोलवलं आणि गप्पा मारण्याची संधी दिली त्याबद्दल मनभावनचे आणि तुमचे मनापासून आभार.